मित्रांनो, आज आपण पाहूया फिरोज शाह तुगलक या दिल्लीच्या सुलतानाचा इतिहास. तर गेल्या एपिसोडमध्ये आपण मोहम्मद बिन तुगलक या दिल्लीच्या सुलतानाची स्टोरी पाहिली होती आणि आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीने तो जातो त्याच्या मरणाच्या शेवटी सिंध या प्रांतावरती आक्रमण करायला आणि तिकडे एक किल्ला आहे थट्टा नावाचा. त्या थट्टा नावाच्या किल्ल्याला वेढा घालतो, पण त्या वेड्यामध्येच तो आजारी पडतो आणि त्याची मृत्यू होऊन जाते. त्याच्या मृत्यूनंतर आर्मीला हे टेन्शन येतं की कोण एक्झॅक्टली आता आर्मीला सेफली परत दिल्लीला घेऊन जाईल, कारण की सिंध ते दिल्ली हे अंतर खूप मोठं होतं. तर ह्या आर्मीने ठरवलं की मोहम्मद बिन तुगलकचाच एक भाऊ त्यावेळी आर्मीच्या सोबत होता, ज्याचं नाव होतं फिरोज शाह तुगलक. हा त्याच्या काकांचा मुलगा होता आणि वयाने सुद्धा मोठा होता मोहम्मद बिन तुगलक पेक्षा. आणि आर्मीने ठरवलं की ह्यालाच घेऊन आपण जाऊया दिल्लीला आणि ह्यालाच सुलतान डिक्लेअर करूया. तर आर्मी थट्टा सिंध येते कोणाला सुलतान डिक्लेअर करते? फिरोज शाह तुगलकला सुलतान डिक्लेअर करते. पण तिकडे दिल्लीला जो काझी असतो त्याचं नाव असतं जियाउद्दीन बरानी, त्यालाही खबर भेटते की मोहम्मद बिन तुगलक मेलेला आहे आणि तो खुश होतो तसा, कारण की हा मोहम्मद बिन तुगलक थोडा हिंदूंच्या बाजूने असतो, अर्थात हिंदूंवर आक्रमण करत नाही, हिंदूंवर अत्याचार करत नाही. म्हणून या जियाउद्दीन बरानीला मोहम्मद बिन तुगलकवरती विशेष राग असतो आणि मग तो ठरवतो की बरं झालं मोहम्मद बिन तुगलक मेला आणि त्याचाच एक नातलग महमूद करून एक लहान मुलगा असतो, त्याला तो तिकडे दिल्लीला सुलतान बनवून टाकतो. तर अर्थात आता दिल्ली सल्तनतमध्ये आर्मीने थट्टा येथे निवडलंय कोणाला? फिरोज शाह तुगलकला. आणि तिथे दिल्लीला जियाउद्दीन बरानी जो काझी होता त्यांनी डिक्लेअर करून टाकले महमूद नावाच्या एका छोट्या मुलाला सुलतान. आता फिरोज शाह तुगलक सेफली आर्मीला मोंगोलच्या आक्रमणापासून वाचवून, राजपूतांच्या आक्रमणापासून वाचवून सेफली दिल्लीला पोहोचवतो आणि दिल्लीवरला पोहोचतो तर पाहतो तर काय की ह्या जियाउद्दीन बरानी, ज्याचा काका सुद्धा एक वेळेस मोठा चीफ जस्टिस होता, ज्याचं नाव होतं अलाउल मुल्क. तर अशा या व्यक्तीने जियाउद्दीन बरानीने एका लहान मुलाला राजा बनवून टाकलेले, सुलतान बनवून टाकलेलं आहे. फिरोज शाह तुगलकला खूप राग येतो आणि तो आर्मीला ऑर्डर देऊन टाकतो की या जियाउद्दीन बरानीला जेलमध्ये बंद करून टाका. जियाउद्दीन बरानी घाबरतो आणि तो दिल्लीतून पळून बाहेर जातो आणि निजामुद्दीन औलिया नावाचे एक सुफी संत होते त्यांच्या खानकामध्ये तो जाऊन राहायला लागतो. खानका अर्थात किचन, आणि तिथेच तो काम करायला लागतो फिरोज शाह तुगलकला घाबरून. इथे फिरोज शाह तुगलक त्या लहान मुलाला मारून टाकतो आणि दिल्लीच्या गादीवरती बसतो आणि अशा पद्धतीने बनतो आता सुलतान. कोण? फिरोज शाह तुगलक. इथे जियाउद्दीन बरानी खूप घाबरतो आणि तो लेटर लिहितो फिरोज शाह तुगलकला की अरे मला माफ कर, मला माहित नव्हतं की तू सुलतान तिकडे इलेक्ट झालेला आहे. फिरोज शाहला खुश करण्यासाठी जियाउद्दीन बरानी एक पुस्तक सुद्धा लिहितो ज्याचं नाव आहे तारीख फिरोज शाही. आणि ह्या पुस्तकामुळे आपल्याला फिरोज शाह तुगलकचा भरपूर इतिहास कळतो. हे पुस्तक एक स्टोरी फॉर्मॅटमध्ये आहे, त्याच्यामध्ये डेट्स जास्त मेन्शन नाहीये, डिटेलिंग जास्त मेन्शन नाहीये, पण स्टोरी आहे, पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर सारं इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला फिरोज शाह तुगलकच्या काळात भेटतात. आपण पाहिलंय जियाउद्दीन बरानीने आधी एक पुस्तक लिहिलं होतं अल्लाउद्दीन खिलजीवरती, ज्याचं नाव होतं फतवाए जहानदारी. ते फतवाए जहानदारीमध्ये त्यांनी खूप डिटेल मेन्शन केलेलं आहे, डेट्स वगैरे मेन्शन केलेले आहेत, पण ह्या तारीख फिरोजशाहीमध्ये जास्त डेट्स नाही मेन्शन केलेल्या. एनिवेज, पण आपल्याला हा खूप छान सोर्स भेटतो इतिहास समजून घेण्यासाठी. तर जियाउद्दीन बरानी ह्या काझीला माफ तर करून टाकतो, पण आता भरपूर सारे दुसरे उलेमा जे असतात, जे धार्मिक प्रॅक्टिस करणारे असतात, ते येऊन मोहम्मद बिन तुगलकच्या आजूबाजूला गोळा होतात. भरपूर सारे जागीरदार येऊन गोळा होतात, कारण की फिरोज शाह तुगलक सुलतान बनण्याच्या आधी मोहम्मद बिन तुगलक हा सुलतान असतो आणि त्यांनी खूप साऱ्या चुका करून ठेवलेल्या असतात, ज्याच्यामुळे खूप सारे वर्ग त्याच्यावर नाराज असतात आणि हे वर्ग एक एक करून आता फिरोज शाह तुगलकच्या समोर येत आहेत आणि आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडतायत. तर सर्वात पहिला वर्ग आलेला आहे काझी, उलेमाज आणि धार्मिक लोकांचा हा ग्रुप. हा ग्रुप येऊन फिरोज शाह तुगलकला म्हणतो की अरे तुमचं तुगलकांचं शासन हे खूप हिंदूंवालं शासन वाटतंय, कारण की मोहम्मद बिन तुगलक ह्याच्या वाईफ सुद्धा भरपूर हिंदू होत्या. हा त्याच्या वाईफच्या सणांमध्ये भाग घ्यायचा, होली खेळायचा दिल्लीच्या रस्त्यांवरती, आणि एवढंच नाही तो जैन गुरूंच्या मठामध्ये सुद्धा जायचा. आणि सर्वात महत्वाचं ते काझी उलेमा म्हणतात फिरोज शाह तुगलकला की तुझी आई ही भिटू राजपूत आहे किंवा भुट्टो राजपूत आहे, तुझ्यामध्ये सुद्धा हिंदूंचं रक्त आहे आणि तू सुद्धा तसाच हिंदूंच्या प्रति प्रेम घेऊन वागणार आहेस, आम्हाला असं वाटतंय. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू इच्छितो, तर हे भिटू भुट्टो राजपूत जे आहेत ते इंडिया पाकिस्तानच्या मधल्या एरियामध्ये रूल करायचे, पण यांच्यावरती खूप आक्रमण झाले आणि यांना जबरदस्ती कन्वर्ट करण्यात आलं आणि हे झाले पुढे भुट्टो राजपूत आणि हेच पुढे जाऊन पाकिस्तानचे मोठे राज्यकर्ते झाले. आणि आपण पाहतोय की यांना कन्वर्ट केलं, मुस्लिम झाले आणि यांच्यातलीच एक पुढे जातो बेनझीर भुट्टो, ही लीडर पाकिस्तानला भेटलेली आहे. जुल्फिकार अली भुट्टो हे लीडर पाकिस्तानला भेटलेले आहेत. तर हे ह्याच भिटू किंवा भुट्टो वंशातले आहेत ज्यांना जबरदस्ती कन्वर्ट केलं होतं दिल्ली सल्तनतच्या वेळेला. तर आता येऊया परत फिरोज शाह तुगलककडे. तर फिरोज शाह तुगलक या सर्व गोष्टी उलेमांच्या ऐकून घेतो आणि तो त्यांना सांगतो की मी एकदम इस्लामचा पक्का आहे आणि इस्लामच्या अनुसारच काम करणार आहे. तो उलेमाला खुश करण्यासाठी सर्वात पहिले तो दोन महत्वाच्या मंदिरांवरती आक्रमण करतो. तो
तो जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे ओरिसामध्ये त्याच्यावरती आक्रमण करतो आणि त्या मंदिराचे भरपूर साऱ्या भिंती तो पाडून टाकतो. त्यानंतर तो कांगडा हिमाचल येथे ज्वालाजी मंदिर आहे त्या मंदिरावरती आक्रमण करतो आणि त्याला आग लावून टाकतो. पण एक गोष्ट तो करतो की त्या मंदिराला आग लावायच्या आधी त्याच्या आतमध्ये जी पुस्तकं आहेत त्याला बाहेर काढतो आणि त्याला अरेबिकमध्ये ट्रान्सलेट करतो आणि ज्याच्यामुळे त्यातलं ज्ञान आजही जिवंत आहे आणि आपल्याला कळतं आपल्या सांस्कृतिक महत्व. आता तो एवढे मंदिरं तोडण्यावरतीच थांबत नाही, तो पूर्ण दिल्ली शासनमध्ये काय लावून टाकतो, शरिया लावून टाकतो. अर्थात शरिया शासनमध्ये काय असणार आहे, मूर्तीपूजन बंद असणार आहे, पेंटिंग्स कुठे पण कोण काढणार नाही किंवा पेंटिंग्स दिसणार नाही. एवढंच नाही तर गाणं वाजवण्यावरती म्युझिकवरती सुद्धा तो बंदी आणतो. त्याच्या पुढे जाऊन जी पण सुफी संतांची मजार आहे किंवा कबर आहे त्याच्यावरती कुठलीच महिला जाणार नाही, फक्त पुरुषांनाच जायची परमिशन आहे अशी तो ऑर्डर काढून टाकतो. तो सर्व शासन इस्लामच्या अनुसार करतो. इस्लाममध्ये 4 टॅक्स आहेत, तो 4 टॅक्स लावतो. खरच, खम्स, जिजिया, जकात. खरच हे ऍग्रिकल्चरवरचा टॅक्स आहे. खम्स हा कुठल्याही प्रांतावर आक्रमण केलं तर तिथून जे वॉर बुटी मिळते, वॉर मधून जे लुटणारं सामान आहे त्याच्यावरचा हा टॅक्स आहे. जिजिया हा हिंदूंवरती टॅक्स आहे आणि जकात हा मुस्लिमवरचा टॅक्स आहे, डोनेशन म्हणून. पण आता ह्याने एक वेगळी गोष्ट केली. सर्वात आधी ह्यानी हा जिजिया कर ब्राह्मणांवरती सुद्धा लावला जो आधी नाही लावला जायचा. आणि दुसरी गोष्ट, ह्यानी हा जिजिया कर इस्लामच्या अनुसार वसूल करायचं ठरवलं. तर आता इस्लामच्या अनुसार वसूल कसं करायचं, तर आता जो हिंदू आहे जो जिजिया कर देणार आहे तो 4 मील पासून लांब पासून चालत येणार कोणाच्या घरी, काझीच्या घरी किंवा ज्याच्याकडे टॅक्स तो जिजिया द्यायचा आहे त्याच्या घरी चालत येणार बिना चप्पलचा. आल्यानंतर तो गुडघ्यावरती बसणार आणि मुंडी खाली करून आपला जिजिया, मेरा जिजिया कबूल कर लो असं तो ऐलान करणार. त्याच्यावरती जो काझी आहे जो जिजिया घेणार आहे त्याला घ्यायचंय की नाही तो ठरवणार आणि प्रत्येक जिजिया घेतल्यानंतर त्याला काहीतरी रिटर्न मध्ये द्यायचं असतं. तर रिटर्न मध्ये तो एकदम म्हणू शकतो तो निघून जा किंवा तो त्याला झापड सुद्धा मारू शकतो किंवा पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे, जियादुन बरांनी सुद्धा हे लिहिलंय किंवा त्याला जर वाटलं की ह्याच्या तोंडावरती थुकून टाकू तर तो थुकू सुद्धा शकतो. तर इतक्या ह्युमिलेटिंग पद्धतीने जिजिया हा घेतला गेला हिंदूंकडून फिरोजशाह तुगलकच्या वेळेला. तर अशा पद्धतीने फिरोजशाह तुगलकने उलेमाजला, काझीजला खुश करून टाकला. आता ह्यानंतर दुसरा एक वर्ग आला जमीनदार लोकांचा, शेतकरी लोकांचा, ज्यांनी मोहम्मद बिन तुगलकच्या वेळेला उठाव केला होता मोहम्मद बिन तुगलकच्या विरोधात आणि मोहम्मद बिन तुगलकने यांचे भरपूर सारे नातलग जेलमध्ये टाकून दिले होते. तर हे सर्व लोक फिरोजशाह तुगलककडे आले आणि फिरोजशाह तुगलकने त्यांना सुद्धा खुश करायचा प्रयत्न केला. सर्वात आधी त्यांनी त्यांचे जे शेतकऱ्यांचे आणि जमीनदारांचे जे रिलेटिव्स त्याला जेलमध्ये कैद करून ठेवलं होतं त्यांना रॉयल पार्डन देऊन टाकलं, त्यांना सोडून टाकलं. सेकंड थिंग, त्यांना सांगितलं तुम्हाला तुमची जागीर तुम्हाला देऊन टाकली जाईल. थर्ड, एक इंटरेस्टिंग गोष्ट त्यांनी जमीनदाराला सांगितली. त्यांनी सांगितलं जमीनदारांना तुम्हाला मोहम्मद बिन तुगलकवरती राग आहे ना, तुम्ही एक काम करा, त्याच्या विरुद्ध कंप्लेंट लेटर लिहा आणि ते लेटर तुम्ही जाऊन मोहम्मद बिन तुगलकच्या कबरवरती टाका आणि ते कबरवरती टाकल्यानंतर ते पोहोचतील अल्लाकडे आणि अल्लाह त्याला वाचेल आणि मोहम्मद बिन तुगलकला तिकडे वरती जिथे तो असेल तिथे त्याला पनिशमेंट देईल. असा थोडा इमोशनल वेगळ्या पद्धतीचा व्यक्ती होता फिरोजशाह तुगलक. आता यांनी या किसान लोकांना खुश करण्यासाठी खूप सारे उपक्रम राबवले. सर्वात आधी त्यांनी खूप सारे कॅनलचा गंगा यमुना नदीच्या दोआबमध्ये त्यांनी खूप सारे कॅनल्स बांधले. हे कॅनल बांधण्यासाठी त्यांनी लोकांकडून एक्स्ट्रा टॅक्स घेतला, पण हा टॅक्स कुराणमध्ये नव्हता म्हणून त्यांनी उलेमाज आणि काझी लोकांकडून एक स्पेशल परमिशन घेतली की मी एक एक्स्ट्रा टॅक्स लावतोय, तू कुराणमध्ये नाहीये, आणि त्यांची परमिशन घेऊन हा हक ए शर्ब अशा नावाचा इरिगेशनचा हा टॅक्स त्यांनी लावलेला आहे आणि त्या टॅक्सवरून त्यांनी खूप सारे कॅनल गंगा यमुना या नद्यांवरती बांधलेले आणि ते कॅनल आज सुद्धा चालू आपल्याला दिसतात. या कॅनलमुळे शेतकऱ्यांना खूप फायदा झालेला आहे, शेती खूप वाढलेली आहे आणि प्रोडक्शन छान पद्धतीने वाढलेलं आहे. प्रोडक्शन वाढल्यानंतर त्या मालाचं सेल पण झालं पाहिजे म्हणून त्यांनी सिटी सुद्धा बांधायला सुरू केली. तर फिरोजशाह तुगलकला एक सिटी बिल्डर म्हणून ओळखलं जातं. त्यांनी सर्वात पहिली महत्वाची सिटी बांधली ती आहे जौनपूर. जौनपूर हे जौना खानच्या नावाने बांधलेलं आहे. जौना खान म्हणजे मोहम्मद बिन तुगलक. त्याच्यानंतर त्यांनी अजून काही शहरं बांधली आहेत ज्याचं नाव आहे फिरोजाबाद, हिसर फिरोजा, हरियाणाच्या आसपास ही शहरं आहेत. आणि दिल्लीजवळ फतेहाबाद हे सुद्धा शहर बांधलेलं आहे. दिल्लीजवळ त्यांनी अजून एक किल्ला सुद्धा बांधला ज्याचं नाव होतं फिरोजशाह कोटला. कोटला म्हणजे किल्ला. पण आता या किल्ल्याच्या बाउंड्रीज इतक्या मोठ्या होत्या की आतमध्ये त्याच्या आज एक स्टेडियम बनलेलं आहे ज्याचं नाव आपण फिरोजशाह कोटला स्टेडियम असं म्हणतो, ज्याचं नाव नंतर चेंज झालेलं आहे. पण फिरोजशाह कोटला स्टेडियम हे त्याच्या किल्ल्याच्या बाउंड्रीजच्या जवळ आहे. आणि याच्यानंतर त्यांनी अशोकाचे जे पिलर होते, टोपारा हरियाणाच्या जवळ एक जागा आहे टोपारा, तिथून ते अशोकाचे पिलर तिथून काढून आणले आणि या फिरोजशाह कोटला किल्ल्याच्या आतमध्ये त्यांनी लावलेले आहेत. त्यानंतर आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली. याचं शासन असताना तिथे कुतुब मिनारवरती वीज पडली आणि कुतुब मिनारचे वरचे 2 माळे जे आहेत ते ढासळले. ह्यांनी त्याला परत रिपेअर केलं आणि छान पद्धतीने बांधलं. आज पण तुम्ही कुतुब मिनारला जाल तर त्याच्या खालच्या 3 माळ्याचं आर्किटेक्चर हे जुनं वेगळ्या पद्धतीचं आहे आणि वरच्या 3 माळ्याचं आर्किटेक्चर आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे, कारण की ते फिरोजशाह तुगलकच्या काळात बांधलेलं आहे. तर आता हे शहर बांधली, आर्किटेक्चरमध्ये काम केलं, याच्यासोबत त्यांनी अजून एक महत्त्वाचं काम केलं तर अनारची खेती, अंगूरची खेती, खूप साऱ्या फळांची खेती, असे त्यांनी 12,000च्या पुढे जास्त गार्डन त्यांनी उभारले.
आणि ह्या फळांसाठी चांगलं मार्केट सुद्धा त्यांनी दिल्लीच्या आसपास चालू केलेले आहेत. तर अशा पद्धतीने इन्फ्लेशन कमी झालेलं आहे, गोष्टी स्वस्त झालेल्या आहेत आणि लोकांना ह्याचा फायदा व्हायला सुरू झालेला आहे. एवढंच नाही, शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि टॅक्स नीट लावावा, जास्त लावू नये म्हणून एक निजामुद्दीन जुनैद नावाचा एक ऑफिसर सुद्धा तो अपॉइंट करतो. तो 6 वर्ष भ्रमण करतो दिल्लीच्या आसपासच्या एरियामध्ये आणि टॅक्स कसा असला पाहिजे, कसा कलेक्ट केला पाहिजे याच्यावरती प्रॉपर एक पुस्तक सुद्धा लिहितो आणि त्याच्यानुसारच पुढे टॅक्सेशन चालवलं गेलेलं आहे दिल्लीमध्ये. या सर्व गोष्टींमध्ये इकॉनॉमी चांगली होते आणि ट्रान्झॅक्शन्स वाढतात. तर आता ट्रान्झॅक्शन खूप वाढत आहेत, पण मोठ्या डिनॉमिनेशनचे कॉईन्स आहेत, छोट्या डिनॉमिनेशनचे कॉईन्सच नाही आहेत. अर्थात सुट्टे पैसे त्यावेळेला नव्हते. हा काय करतो, छोट्या डिनॉमिनेशनचे कॉईन काढायला सुरू करतो. सर्वात आधी असतं सोन्याचं कॉईन अशरफी, त्यानंतर चांदीचं कॉईन असतं टंका, त्यानंतर कॉपरचं कॉईन होतं त्यावेळेला जितल. आता हा हाफ ऑफ जितलचा एक कॉईन काढतो. हाफच्या नंतर त्याला अजून हाफ करून 1/4 ऑफ जितल काढतो, 1/10 ऑफ जितल काढतो आणि सर्वात शेवटी 140 जितल असं सुद्धा कॉईन काढतो आणि त्या कॉईनचं नाव असतं भीक. तर मग जेव्हा गरीब लोक अमीर लोकांकडून मागायचे काहीतरी, ते काय म्हणायचे, अरे सोना नाही ना सही, अशरफी नाही ना सही, टंका नाही ना सही, हमें कम से कम भीक तो दे दो. आणि तिथून तो शब्द आलेला आहे की लोक काय मागतायत, भीक मागतायत आणि तिथून हा शब्द आला भिकारी. आता इकॉनॉमिक्समध्ये चांगलं काम केल्यानंतर तो थोडं सोशल वर्ककडे सुद्धा वळतो. पण ते सोशल वर्क किंवा सामाजिक काम कोणासाठी असणार आहे, फक्त मुस्लिमसाठी. मुस्लिममध्ये पण फक्त सुन्नी मुस्लिमसाठी. शिया मुस्लिमला तो खूप वेगळं ट्रीट करायचा. त्यांचा एक प्रिस्ट होता आलिव करून, त्याला सुद्धा त्यांनी जाळून टाकलं होतं आणि फक्त आता सुन्नी मुस्लिमसाठी त्यांनी चांगलं काम करायला सुरू केलं. सर्वात आधी तो एक डिपार्टमेंट काढतो, दिवाने खैरियता, ज्याच्या अनुसार मुस्लिम सुन्नी जे असतील त्यांना डोनेशन दिलं जाईल, त्यांचं भलं केलं जाईल. नेक्स्ट तो दिवाने इश्किकात करून एक डिपार्टमेंट काढतो, जे सुन्नी म्हाताऱ्या माणसांचं ट्रीटमेंट केलं जाईल, त्यांना सांभाळलं जाईल. नंतर तो दारुल शिफा करून एक हॉस्पिटल काढतो, जिथे गरीब लोकांचं ट्रीटमेंट फ्रीमध्ये केलं जाईल. त्याच्यानंतर तो रोजगार दफ्तर काढतो, ज्याच्या मदतीने गरीब लोकांना जॉब्स दिले जातील. त्यानंतर आपण पाहूया, त्याला इंटरेस्ट खूप असतो गुलामांमध्ये, त्याला गुलामांचा खूप शौक असतो आणि त्याच्याकडे स्वतःकडे डिपार्टमेंट असतं गुलामांचं, दिवाने बंदगानी, ज्याच्यामध्ये 1,80,000 पेक्षा जास्त गुलाम असतात आणि हे सर्व जास्त करून हिंदू होते. तो काय करायचा, आपल्या आर्मीच्या लोकांना सांगायचा की त्याच्या जो बॉर्डरचा एरिया आहे, त्याच्या दिल्ली सल्तनतच्या बॉर्डरचा एरिया आहे, तिथे जा आणि तिथे कोणी पण हिंदू दिसलं दुसऱ्या स्टेटचं किंवा दुसऱ्या राज्याचं, तर त्याला पकडा, जबरदस्ती त्याला कन्वर्ट करा आणि त्याला गुलाम बनवून घेऊन या आणि ह्या डिपार्टमेंटमध्ये दाखल करा, दिवाने बंदगानी. आणि असं जो लोकांना जबरदस्ती बोलून गुलाम कन्वर्ट करून इस्लाममध्ये कन्वर्ट करून त्यांनी हा डिपार्टमेंट बनवलं होतं 1,80,000, ज्याचं नाव होतं दिवाने बंदगानी. तर आता सामाजिक काम पाहिल्यानंतर आपण त्याचं आर्मी आणि एक्सपेन्शनचं काम पाहूया. आर्मीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप सारं नुकसान करून टाकलं दिल्ली सल्तनतचा. त्यांनी आर्मी हेरिडेटरी अर्थात अनुवंशिक बनवली. म्हणजे आधी आर्मी जर फिट नसेल माणूस एखादा तर त्याला बदली करून टाकायचे, पण ह्यांनी सांगितलं की माणूस म्हातारा असतोवर तू काय राहणार, आर्मीमध्ये राहणार. ऍक्च्युली हे मोहम्मद बिन तुगलकच्या चुकमुळे झालं. मोहम्मद बिन तुगलकनी आर्मीला इकडे तिकडे पाठवून आर्मीचं नाव इतकं खराब करून टाकलं की आता लोक आर्मीमध्ये जॉईनच नाही व्हायची. आता कोण आर्मीमध्ये जॉईन होत नव्हतं, म्हणून यांनी काय केलं, रिटायरमेंट एजच कॅन्सल करून टाकले. जे आर्मीमध्ये आहेत त्यांनी सोडायचंच नाही. जर एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला आर्मी सोडायची आहे, त्यांनी पहिले येऊन आपल्या मुलाला स्वतःच्या जागी लावायचं. मुलगा नसेल तर जावईला स्वतःच्या जागी लावायचं. जावई नसेल तर एखादा गुलाम पकडून आणायचा आणि त्याला आर्मीमध्ये स्वतःच्या जागी लावायचं आणि मगच त्यांनी रिटायरमेंट घ्यायची. पण ह्याच्यामुळे आर्मीचं जे स्तर आहे, जी क्वालिटी आहे, ती खूप ढासळली आणि नंतर तिमूरलांगने जेव्हा आक्रमण केलेलं आहे, या सर्व पॉलिसीचं नुकसान दिल्ली सल्तनतला झालेलं आहे. एवढंच नाही, त्यांनी इक्ता सुद्धा अनुवंशिक करून टाकला. आधी इक्तेदारला ट्रान्सफर करू शकत होते, पण आता यांनी इक्ता पण हेरिडेटरी करून टाकलं, अनुवंशिक करून टाकलं. तर आता कुठला इक्तेदार चुकीचं वागतोय तर त्याला ट्रान्सफर नाही करू शकत, तो तसाच राहणार आणि दिल्ली सल्तनतच्या विरोधात तसेच हालचाली करत राहणार. एवढंच नाही, त्यांनी अल्लाउद्दीन खिलजीने चालू केलेलं दाग आणि चेहरा जी सिस्टम होती, जी आर्मीला एफिशियंट बनत होती, ती दाग आणि चेहरा सिस्टम सुद्धा कॅन्सल करून टाकली. आणि प्रशासनामध्ये ऑफिसर लोक खुश राहावे म्हणून त्यांनी खूप हाय सॅलरी द्यायला सुरू केलं. इतकी हाय सॅलरी दिली की ते ऑफिसर लोक एकदम मनमस्त होऊन गेले, एन्जॉय करायला लागले लाईफमध्ये आणि पूर्ण दिल्लीची तिजोरी खाली होऊ लागली. पण हा फिरोजशाह तुगलक स्वतःच म्हणायचा की माझी तिजोरी खाली राहू द्या, पण लोकांची मन भरलेली राहू द्या, लोकांची मन खुश राहू द्या आणि त्यांच्या डोळ्यामध्ये जे आनंदाचे अश्रू असतील ते माझे खरे मोती असतील, ती माझी खरी संपत्ती असेल, असं त्यांनी स्वतःच डिक्लेअर करून टाकला. हा एक थोडासा इमोशनल टाईप व्यक्ती होता आणि ते इमोशनल टाईप व्यक्ती आहे ते खूप साऱ्या गोष्टींवरून आपल्याला कळतं. एकदा काय केलं त्यांनी, स्वतःचं राज्य कसं चाललंय हे पाहण्यासाठी त्यांनी आपला वेश बदलला, एक सामान्य किसानचा वेश घेतला आणि स्वतःच्याच महलाच्या एंट्री गेटवर तो आला. तिथे बाहेर शिपाई होता आणि त्यांनी त्याला अडवलं आणि त्यांनी त्याच्याकडे रिश्वत मागितली आणि म्हणला की तू जोपर्यंत मला रिश्वत देत नाही तोपर्यंत मी तुला आतमध्ये महलच्या आतमध्ये जाऊन सुलतानला भेटण्याची परमिशनच देणार नाही. यावर फिरोजशाह रागवला आणि त्याला सांगितलं की मी सुलतान आहे आणि
तुला आता मी सर कलम करून टाकतो. तर हा जो सैनिक आहे जो रिश्वत मागत होता तो एकदम रडायला लागला आणि तो म्हणायला लागला की माझ्या घरी बायको आहेत, मुलं आहेत एक्सेट्रा, आणि मला मारलं तर त्यांचं काय होईल असं सर्व म्हणायला लागला. फिरोजशाह तुगलक का स्ट्रिक्ट राहण्याच्या जागी तो एकदम इमोशनल झालाय. त्या फिरोजशाह तुगलकनी त्या सैनिकाला रडताना पाहून स्वतः आपल्या खिशातून पैसे काढलेले आहेत ते सैनिकाला दिलेत आणि म्हणले तू शांत राहा, तू टेन्शन घेऊ नको, तुला काही नाही होणार. हे असं त्याचं इमोशनल नेचर दुसऱ्या एका इन्सिडेंट पासून दिसतं. एकदा बंगालचा जो इक्तेदार होता हाजी इलियास, तो त्याच्या विरुद्ध खूप साऱ्या घडामोडी करत होता. तर ह्यांनी ठरवलं त्या हाजी इलियासच्या किल्ल्यावरती आक्रमण करेल आणि दिल्लीवरून तो निघाला बंगालला पोहोचला फिरोजशाह तुगलक आणि त्याचा जो किल्ला होता इकदाला फोर्ट असं त्याचं नाव होतं, त्याला वेढा घालून टाकलेला आहे. त्या हाजी इलियासने काय केलं, त्याच्या 200-300 वाईफ्स होत्या, बायका होत्या, त्या बायकांना त्यांनी काळ्या रंगाचा बुरखा घातला आणि त्याला सांगितलं तुम्ही जा फिरोजशाह तुगलकच्या समोर, त्यासमोर रडगाणं करा. आणि तशाच या बायका गेलेल्या आहेत फिरोजशाह तुगलक समोर आणि खूप सारं रडायला लागल्या की आता फिरोजशाह तुगलक तू आक्रमण करणार इकडे आणि आमच्या नवऱ्याला मारणार, आम्ही सर्व बेवा होणार, तू अल्लाकडे जाऊन देवाला काय तोंड दाखवणार, तू तर नरकात जाणार एक्सेट्रा अशा बोलायला लागल्या. फिरोजशाह तुगलक एकदम इमोशनल झालेला आहे आणि तिकडे आक्रमण करायचं सोडून तो तसाच परत आलाय दिल्लीला. तर अशा पद्धतीचा हा इमोशनल व्यक्ती होता फिरोजशाह तुगलक का. एक प्रयत्न त्यांनी केला ब्रेवरीचा की त्यांनी थट्टा जो किल्ला आहे जो त्याच्या भावाला मोहम्मद बिन तुगलकला जिंकता आला नव्हता तिथे आक्रमण केलेलं आहे. पण तिथे आक्रमण केलं आणि तिथे तो पाहतो की तिथे ऑलरेडी प्लेग ही बिमारी पसरलेली, हा आजार पसरलेला आहे. तर त्याला तो घाबरून परत येऊन जातो दिल्लीला, अर्थात तो सुद्धा तो कॅप्चर करत नाही. तर एक्स्ट्रा एरिया फिरोजशाह तुगलक त्याच्या काळात काहीच कॅप्चर करत नाही आणि अशा पद्धतीने तो म्हातारा होतोय आणि शेवटचे 10 वर्ष तो ऑलमोस्ट पॅरालाइज राहतो आणि पॅरालाइज होऊनच शासन चालवतो. पुढे 1388 त्याची नैसर्गिक मृत्यू होऊन जाते आणि अशा पद्धतीने फिरोजशाह तुगलकचा कालावधी समाप्त होतो आणि त्यानंतर त्याच्या बहिणीचा मुलगा एक तुगलक खान करून सुलतान बनतो. पण हा तुगलक खान एन्जॉयमेंटमध्ये बिझी असतो, एक 5-6 वर्ष तो सुद्धा रूल करतो आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा मोहम्मद शाह तुगलक असा हा रूलर बनतो. पण मोहम्मद शाह तुगलक सुद्धा ऐशो आराममध्ये बिझी होतो आणि अशा पद्धतीने फिरोजशाह तुगलक गेल्याच्या जस्ट 10 वर्षानंतर अर्थात 1398 मध्ये तिमूरलांगचं आक्रमण होतं. तर तिमूरलांग हा टर्को मंगोल होता, तिची आई मंगोलांकडून होती आणि फादर टर्किक होते. अशा हा टर्को मंगोल ओरिजिनचा हा व्यक्ती आहे, हा भारताच्या बॉर्डरवरती येऊन थांबलेला आहे आणि भारतावरती आक्रमण करायचा विचार करत होता. लांग ह्याच्यासाठी म्हणतात ह्याला, एका पायाने हा लंगडा होता आणि म्हणून याचं नाव पडलेलं आहे तिमूरलांग. हा स्वतः डिक्लेअर करायचा की मी देवाने दिलेला पृथ्वीवरचा एक श्राप आहे आणि ज्या पण गावावरून तो जायचा त्या गावाच्या माणसांचे मुंडके कापून तो तिथे त्या मुंडक्यांचं पिरॅमिड बनवून टाकायचा. एवढंच नाही, त्या गावांमधल्या सर्व बायकांना तो घ्यायचं, पूर्ण डिस्ट्रीब्यूट करून टाकायचा आणि जबरदस्ती या स्त्रियांवरती अत्याचार, आक्रमण आणि रेप केला जायचा. तिमूरलांगला ही खबर पोचलेली आहे की मोहम्मद शाह तुगलकचं राज्य हे बळकट राज्य नाहीये, सैन्य पण त्याचं एकदम खोकलं झालेलं आहे आणि ह्या माहितीवर तो ठरवतो दिल्लीवरती आक्रमण करायचं. दिल्लीवरती आक्रमण करायच्या आधी तो आजच्या पाकिस्तानच्या काही प्रांतांवरती आक्रमण करतो, तिकडच्या राजपूत लोकांवरती आक्रमण करतो, त्याला जबरदस्ती मारून टाकतो आणि तिथून तो येतो हरियाणाच्या जाट लोकांच्या एरियामध्ये, भरपूर सारे जाट लोकांचा तो कत्लेआम करतो आणि येऊन थांबतोय दिल्लीच्या बाहेर आणि तिथे खबर देतो की मी आलेलो आहे आणि मी तुम्हाला सर्वांना मारून टाकणार आहे. दिल्लीचे लोक घाबरतायत, मोहम्मद शाह तुगलक सुद्धा घाबरतो आणि तो लेटर लिहितो की तुम्ही मारकाट करू नका, कुणालाही मारू नका, तुम्हाला हवी तेवढी खंडणी आणि पैसा आम्ही देऊ. तिमूरलांग म्हणतो ओके नो प्रॉब्लेम आणि तिमूरलांगचे सैनिक दिल्लीमध्ये येतात आणि सगळीकडून पैसा वसूल करायला सुरू करतात. पण तेवढ्यात दिल्लीमध्ये एक अफवा पसरते, एक खोटी बातमी पसरते की तिमूरलांग मेलाय. तिमूरलांग मेला ही खबर ऐकतात लोक जरा जोशमध्ये येतात, दिल्लीतले आर्मीवाले मोहम्मद शाह तुगलकचे ते सुद्धा जोशमध्ये येतात आणि ते तिमूरलांगची आर्मी जिथे दिसेल त्यांना मारायला सुरू करतात. ही खबर जिवंत असलेल्या तिमूरलांगकडे पोहोचते आणि तो ऑर्डर देतो की मला दिल्लीतल्या लोकांची 1 लाख मुंडकं पाहिजे आणि अशा पद्धतीने मग तिमूरलांगची 1,20,000ची आर्मी दिल्लीमध्ये एंट्री करते आणि ती कत्लेआम करायला सुरू करते मोहम्मद शाह तुगलकच्या लोकांचा आणि दिल्लीतल्या लोकांचा. खूप भयंकर हा कत्लेआम असतो. दिल्लीतल्या प्रत्येक रस्त्यावरती काठ्या असतात आणि त्याच्यावरती मुंडके असतात आणि त्याची बॉडी खाली पडलेली असते, सर्वीकडे रक्तच रक्त डेड बॉडीच पडलेलं असतात आणि हे पाहून मोहम्मद शाह तुगलक एकदम त्रस्त होतो आणि तो जाऊन तिमूरलांगच्या पाया पडतो आणि त्याला सांगतो हे आक्रमण थांबव प्लीज आणि आम्हाला माफ करा. आणि अशा पद्धतीने पूर्ण दिल्लीला लोटून शेवटी तिमूरलांग थांबतो आणि त्याला सोडून देतो. तिमूरलांग दिल्लीतून निघायच्या आधी स्वतःच्या नावाने मस्जिदीमध्ये खुतबा सुद्धा वाचून घेतो. खुतबा हे फ्रायडे नमाजच्या दिवशी मेन राजाच्या नावाने प्रेयर केली जाते, तो खुतबा वाचून घेतो आणि त्याचा फायदा नंतर पुढे जेव्हा बाबर येऊन आक्रमण करतो त्याला होतो, कारण की बाबर हा या तिमूरलांगचाच वंशज असतो आणि तो नंतर दिल्लीवरती क्लेम करतो आणि म्हणतो की माझ्या पूर्वजांनी सुद्धा इथे खुतबा वाचलेला आहे, अर्थात त्याचा राईट इथे दिल्लीवरती किंवा हिंदुस्थानच्या नॉर्दर्न पट्ट्यामध्ये आहे कारण की त्याच्या पूर्वजांनी इथे खुतबा वाचलेला आहे. तर अशा पद्धतीने तिमूरलांग फक्त 15 दिवस दिल्लीमध्ये राहतो, पण या 15 दिवसात तो दिल्लीचा चेहराच बदलून टाकतो आणि दिल्ली जी एकदम होती हिरो तिला बनवून टाकतो झिरो. तर अर्थात नर्मदा नदीच्या वरचा एरिया पूर्णपणे अर्थात दिल्ली सल्तनतचा एरिया तो काय झालेला आहे, झिरो बनलेला आहे. आणि आपण पाहूयात मोहम्मद बिन तुगलकच्या काळात काही लोक फुटून दिल्ली सल्तनतमधून खाली गेलेली आणि त्यांनी त्यांचं स्वतंत्र राज्य बनवलं होतं जे होतं विजयनगर आणि बहामनीचं, ते प्रॉस्पर झालेलं आहे. बरं एक गोष्ट राहिली,
तिमूरलांग दिल्ली सोडायच्या आधी दिल्लीच्या शासनावरती आपले काही रिलेटिव्ह येऊन अपॉइंट करतो आणि ते असतात सय्यद. अर्थात तिमूरलांग गेल्यानंतर तिमूरलांगच्या मदतीने इथे सय्यद घराणं एस्टॅब्लिश होतं. हे सय्यद लोक प्रॉफिट मोहम्मदचे डायरेक्ट डिसेंडंट मानले जायचे, त्यांचे वंशातले मानले जायचे. तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत नॉर्थमध्ये सय्यद डायनासिटी आणि दख्खनमध्ये विजयनगर बहामनी यांच्यामध्ये भांडण, आणि मध्येच कोण येतात, मग लोधी येतात. ते सय्यद लोकांना कशा पद्धतीने साईडलाईन करून टाकतात आणि स्वतःचं राज्य स्थापित करतात हे सुद्धा आपण पाहूयात पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.